जिल्ह्यात धुळगाव येथे एका कष्टकरी शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। गट नंबर 382 मधील शेतकरी संजय बाळासाहेब वाळके यांनी आपल्या 1 एकर शेतात कारल्याची लागवड केली होती। मात्र काही समाजकंटकांनी या उभ्या पिकाची अक्षरशः राखरांगोळी केली आहे। एका एकरामध्ये असलेल्या 15 लाईन्सपैकी तब्बल 9 लाईन्स मुळासकट उखडून फेकण्यात आल्या आहेत। प्रत्येक लाईन 350 फुटांची होती। या नुकसानीमुळे शेतकऱ्याचे 15 ते 16 लाखांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे। शेतकऱ्याने प्रशासनाकडे विनंती केली आहे की माझी काहीतरी भरपाई करून द्या, तसेच ज्याने हा अपघात केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई करा। दरम्यान या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। पिकाची ही क्रूर नासधूस पाहून परिसरात संतापाची लाट उसळली आहे। माझे नाव आहे संजय बाळासाहेब वाळके। मी धुळगाव येथील रहिवासी असून माझ्या शेतीत मी 1 एकर कारला पीक केलं होतं। तर कांद्याला भाव नसल्यामुळे मी पर्यायी पीक म्हणून कारला पीक निवडण्याचं ठरवलं आणि त्या पीक चांगलंही आलं आणि माझे कारले चालू झाले होते। मला भावही चांगले मिळत होते, 600 ते 700 रुपये कॅरेट भाव मिळत होते। कोणीतरी इथल्याच विकृत इस्माने याची रात्रीतून पूर्ण वेल उपटून टाकली आणि माझी पूर्ण नुकसान केलेली। याच्याबद्दल मी तक्रार म्हणून येवला तालुका पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे त्याचीवाली। आणि मला शासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही आता मला याच्यात काहीतरी सहकार्य करावं, कारण ही जी शेती उभी केलेली मी कर्ज काढून केलेली।